Now let's go to question next, which is, okay, again assertion and reason we are having. An arch dam effectively transfers the hydrostatic pressure to the abutments through arch action, minimizing the stress on dam structure. आर्च डॅम मध्ये त्याचा जो कर्वेचर असतो, जो आर्च आहे, तर तिथे आर्च ॲक्शन होते. आर्च ॲक्शन म्हणजे काय, की ज्या दोन अबटमेंट्सच्या मध्ये आपण तो आर्च डॅम बनवला आहे, तर त्या आर्चवर येणारे जे अपस्ट्रीम साईडला जे रिझर्वरमध्ये ऑब्व्हियसली पाणी असणार आहे, तर ते जे फोर्सेस आहेत त्या आर्चवर काय करतात, स्ट्रेस ट्रान्सफर करतात स्वतःचा. मग हा जो आर्च आहे तो स्वतःचा स्ट्रेस कुठे ट्रान्सफर करतो, इट विल बी ट्रान्सफरिंग द स्ट्रेस टू द अबटमेंट्स. मीन्स दिस स्टेटमेंट इज व्हॉट राईट. हे स्टेटमेंट अगदी खरं आहे. आता आपण दुसरं स्टेटमेंट पाहू, विच इज रिझन, आणि आपल्याला शोधायचं आहे की दोघांमध्ये इंटर रिलेशनशिप आहे की नाही आहे. नाउ लेट्स रीड द रिझन. द स्टॅबिलिटी ऑफ अन आर्च डॅम इज प्रायमरली एन्श्युअर्ड बाय इन्क्रीजिंग द थिकनेस ऑफ द डॅम uniformly from top to bottom, similar to the design strategy used for gravity dam. Now इथे थोडं गडबड वाटते. काय की जेव्हा आपण म्हणतोय की स्टॅबिलिटी ऑफ आर्च डॅम, तर तेव्हा आपल्या डोक्यात पहिली गोष्ट कोणती येते, आर्च ॲक्शन. स्टॅबिलिटी ऑफ आर्च डॅम ही कशामुळे असते, आर्च ॲक्शनमुळे. मीन्स डिस्टॅबिलायझिंग फोर्सेस कोणते आहे, हायड्रोस्टॅटिक फोर्स. द प्रायमरी लोडिंग, आपण एक प्रायमरी लोडिंगचा क्वेश्चन पुढे पाहू. प्रायमरी लोडिंगमध्ये येणारा किंवा प्रायमरी लोड्समध्ये येणारा एक जो फोर्स आहे तो आहे फोर्स ऑफ वॉटर. नाउ दिस फोर्स ऑफ वॉटर इज टेकन केअर ऑफ बाय व्हॉट, द आर्च ॲक्शन. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जी गोष्ट वाचतोय ना, की त्याची थिकनेस वाढवत जायची बॉटमपर्यंत, आणि जी स्ट्रॅटेजी आपण यूज केली ग्रॅव्हिटी डॅमसाठी, ही काही बरोबर नाही आहे. ओके, दिस इज नॉट द करेक्ट स्टेटमेंट. मीन्स असर्शन आणि रिझनमध्ये रिलेशनशिप तर कोणताच एस्टॅब्लिश करू शकत नाही आहे, वरनं रिझन काय आहे, फॉल्स आहे. म्हणजे आपण इथं कोणतं ऑप्शन टिक करणार, वी विल बी टिकिंग ऑप्शन सी, की ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. म्हणजे आपल्याला इथे अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व करायचा असला तर दोन्ही ठिकाणी लक्ष द्यावं लागतं, आणि दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, चूक आहे, कोणता बरोबर आहे. आणि स्पेसिफिकली प्रॉब्लेम येतो की दोन्ही बरोबर आहे, पण आपण त्यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप इस्टॅब्लिश करू शकलो पाहिजे. या क्वेश्चनमध्ये आर्च डॅमची स्टॅबिलिटी असर्शनमध्ये त्याचा कुठेच उल्लेख न करता फक्त काय लिहिलं आहे, की तो त्याचा हायड्रोस्टॅटिक फोर्सचा जो स्ट्रेस आहे तो आर्च ॲक्शनने नेतो, आणि दुसऱ्या ठिकाणी स्टॅबिलिटीची गोष्ट करून काय बोललं, की ग्रॅव्हिटी डॅम सारखी डिझाईन करतो. नो, वी आर नॉट डिझायनिंग आर्च डॅम ॲज ग्रॅव्हिटी, वी डिझाईन आर्च डॅम इंडिपेंडेंटली. त्याच्यामध्ये आपण आर्च ॲक्शन, त्याच्या मेम्ब्रेनची थिकनेस, या सगळ्या गोष्टी तिथे लक्षात घेतो. ओके, तर आपलं ऑप्शन, करेक्ट ऑप्शन इज सी. सी, असर्शन इज ट्रू बिकॉज आर्च डॅम डिस्ट्रीब्यूट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर लॅटरली टू द अबटमेंट थ्रू आर्च ॲक्शन. जे त्याच्या डिझाईनचं काय की कॅरेक्टरिस्टिक. आर्च डॅम म्हटलं की डोक्यात सगळ्यात आधी यायला पाहिजे आपल्याकडे आर्च ॲक्शन. आर्च डॅम म्हटलं की आर्च ॲक्शन. देन रिझन फॉल्स का म्हटलं आपण, कारण आर्च डॅम डज नॉट प्रायमरीली डिपेंड ऑन इन्क्रीजिंग इट्स थिकनेस. थिकनेस वाढवून वजन वाढवायचा जो प्रोग्राम आहे डिझाईनचा, तो कुठला असतो, कोणाचा असतो, ग्रॅव्हिटी डॅमचा. ओके, आर्च डॅमचा पूर्ण स्टॅबिलिटीचा जो खेळ आहे तो त्याच्या जॉमेट्री जी आहे, ती कर्वेचर जी आहे, जी आर्च आहे, त्याच्यावर आपण काय करतो आहे, पूर्ण ते डिझाईन आणि त्याचं पूर्ण स्टॅबिलिटी एन्श्युअर करतो. ओके, म्हणूनच काय असतो, आर्च डॅम हा ग्रॅव्हिटी डॅमच्या कम्पॅरिझनमध्ये ती लिटरली एक मेम्ब्रेन म्हणू शकतो आपण. त्याची जी थिकनेस आहे ना, ती मेम्ब्रेन सारखी थिन नसते. ओके, इट कॅन बी थिनर. ओके.